लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असून पहिल्या 2 तासांत 6.50% मतदानाची नोंद झाली आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती ही नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे। नाशिकमध्ये आज मतदानाचा दिवस असून सकाळच्या 2 तासांमध्ये सुमारे 6.50% मतदान झालंय। काल मकर संक्रांत सण असल्यानं सकाळच्या वेळेमध्ये मतदानाचं प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र दिवसभरामध्ये मतदान वाढेल अशा अपेक्षा मनपा प्रशासनानं व्यक्त केली आहे। यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। जवळपास मतदान झालेलं आहे। तर असं जर बघितलं तर काल आपला मकर संक्रांतीचा पण उत्सव होता। मग आता थोडा मला असं वाटतंय लोक घरून बाहेर पडतील। आपण स्वीपमध्ये खूप जनजागृती केली आहे। सोशल मीडियावर पण सगळे मेसेजेस खूप मोठ्या प्रमाणात पाठवले आहे। मीडियाचा पण खूप सहभाग मिळाला। तर नक्कीच हा मतदान खूप प्रमाणात वाढेल अशी आमची म्हणजे धारणा आहे। आम्ही पण आमच्या परिवारासह इथे मतदान केला। जस्ट अडचण काही नाही, आम्हाला वोटर स्लिप काल मिळाली होती आणि सगळे जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते QR कोड आम्ही जे सर्क्युलेट केला आहे त्याच्यावर पण उपलब्ध आहे आणि पोलीस स्टेशनला येऊन पण आपण ते माहिती घेऊ शकतो की आपला नंबर कुठले खोलीमध्ये कुठल्या क्रमांकात कशा काय आहे। तर सगळे डिटेल्स अवेलेबल आहे। तर कशाही प्रकारची अडचण कोणालाही येणार नाही मतदानासाठी। तर सर्वांनी येऊन पटकन मतदान करावं। काय असते की हे EVM जे आहे ते जसं आपण ऑलरेडी चेक केली होती, परत दुसरा पण चेक झाला होता। आता तरी थोडाफार 2-4-5% पर्यंत हे असतोच की ते बंद पडतात, त्यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जातं असं काहीतरी असते। तर त्यासाठी ऑलरेडी रिझर्व्ह EVM आम्ही ठेवली आहे। कुठेही असं झालं असेल तर रिझर्व्ह EVM लावून पटकन आम्ही परत मतदान सुरू करतो आणि झोनल टीम्स आहे आमची झोनल ऑफिसरची, तर त्यांच्याकडे सोपवली आहे। ते फिरते पथक सारखेच आहे आणि ते इमिजिएटली जिथून निरोप आला ते जाऊन ते रिप्लेस हाच आहे की वोट कर नाशिककर, तुमच्या घरात बाहेर पडा आणि या आणि वोट करा, सर्वांना घेऊन या, वोट करा। दरम्यान मतदानाची वेळ वाढवण्याबाबत अद्याप कोणतीही मागणी आलेली नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। वेबकास्टिंगद्वारे मतदान केंद्रांवर लक्ष ठेवलं जात असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।